या सगळ्या नशेडी व्यवस्थामध्ये एक आमदाराचा मुलगा सुद्धा होता. तो कोण होता तेही जाहीर झालं पाहिजे. बिल्डर पुत्र अपघात प्रकरणात आज एक अत्यंत गंभीर असा आरोप करण्यात आलाय. ज्यावेळी गाडीचा अपघात झाला त्यावेळी गाडीमध्ये एका आमदाराचा मुलगा देखील होता, असा गंभीर आरोप काँग्रेसने केलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा आरोप केल्याने एकच खळबळ उडाल्याचं आता पाहायला मिळतंय. अपघात झाल्यानंतर गाडीतून दोघे उतरले, ते कोण होते असा थेट सवाल पटोले यांनी उपस्थित केलाय. सरकारने याबाबतचे सत्य जनतेपुढे मांडावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. पुण्यातील कल्याणीनगर भागात बिल्डर पुत्राच्या आलिशान चारचाकी गाडीने चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. या अपघात प्रकरणातील तपास, बिल्डर पुत्राला मंजूर झालेला जामीन या घडामोडींमुळे सामान्य जनतेमध्ये सुरुवातीपासूनच या अपघात प्रकरणाबाबत प्रचंड रोष असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आता या प्रकरणात आमदार पुत्राचे नाव देखील जोडले गेल्याने हे प्रकरण नेमकं काय वळण घेतं हे पाहावं लागणार आहे.